कशातले? काय करतोयस? अरे काय नाही, आता जेवण झालं. तुझं जेवण? झालं की. इक्या, हा. तिकडं जेवण चांगलं असतंय ना र? नसाला काय झालं? आज्या जेवण येत असते ना व? अरे आर्मीच्या ट्रेनिंग वर आहे मी. इथं सगळं वेळेवरच असतंय. लई हाल नाही ना होत तिकडं? हाल कशाला होते? हा, आता ट्रेनिंग हार्ड असतंय, पण देशाचं रक्षण करायचंय म्हणजे तेवढं हार्ड ट्रेनिंग पाहिजेलच ना. ते बी आहेच. सकाळी किती वाजता उठायला लागते र? 5ला उठून 5 किलोमीटर पळायला जायला लागते, ड्रिल करावी लागती, लेक्चर असतात. होय, मग सुट्टी बिट्टी काय असते का नाही? अगं फौजी सुट्टीवर गेल्यावर देशाचं कसं व्हायचं? होय बाबा, तिकडं रात्रंदिवस फौजी बॉर्डरवर असतात, म्हणून तर इकडं आम्ही शांत झोपू शकतोय ना. तुम्हाला तिकडं गन चालवायला बी शिकवलं असेल ना? वय अगं सगळं शिकवतात तिथं. पण तिकडं तुझी काळजी तुलाच घेतली पाहिजे. इथं काय कमी जास्त झालं तर आम्ही होतो, पण तिकडं आम्ही नसणार आहे ना. अगं लय भारी असतं इथं, आम्ही सगळे लय मजा करतोय. पण इक्या, घरची आठवण आली तर? अगं मी माझ्या घरातच असणार आहे ना. ट्रेनिंग सेंटर माझ्यासाठी घरच आहे. हा, आता तुझी आठवण येईल म्हणा. पण आज्या, तुला माझी आठवण आली तर काय करणार? अगं तसंच फोन चोरून वापरतात इथं. हा, पण घावलं का नाही? लय बेकार हाल करतात, लय कडक शिक्षा असते, म्हणून आपलं पत्र पाठवलेच बरं. आता मला काय वाचा येते वेर? मग शिक की. आता ह्या वयात शाळेत जाऊन बसते, पत्र बित्र नको पाठवूस, त्यापेक्षा आपला फोनच करत जा. नाही नाही, फोन अलाउड नसतो इथं. आता समजा आजा तिकडे येणार, हं. मग त्याला जीजी संग बोलायचं असेल तर? पत्र पाठवल की. पण पत्र घरच्यांनी बघितलं तर? आहे का आता? अगं आजाचंच पत्र त्याच्या घरच्यांनी बघितलं काय फरक पडणार आहे? त्याच्या घरच्यांनी नाही. अगं त्याच्या घरी नाही, नाहीतर काय तुला पत्र पाठवणार आहे? त्याचं काय सांगावं बाबा, पाठवलं तर? असा फुकळून काढेल का नाही बघ त्याला. पत्र पाठवतोय ए, पण तू का सगळं अचानक विचारतेस सगळं? माझी एक मैत्रीण आहे सरिता, तिच्या भावाला तिच्या घरचे आर्मीत पाठवायचं म्हणतात, तर त्यांनीच विचारायला सांगितलंय. असं होय. बर बर. आणि तिच्या घरच्यांनीच विचारायला सांगितलंय की भेटायचं असेल तर काय करायला लागतंय? काय नाही करतायत, अगं ट्रेनिंग झाल्याशिवाय भेटताच येत नाही. फौजी, मला एक लय वर्षापासून प्रश्न पडलाय. काय रे? गुढीपाडवा आणि दिवाळीचा पाडवा त्यात काय फरक आहे? कसं राहुल्या, गुढीपाडवा आहे ना, तो गुढीपाडव्याला येतो, आणि दिवाळीचा पाडवा आहे का नाही, तो दिवाळीला येतो. हा. कळालं का? फौजी, तुम्हाला खरं सांगू का, दिवाळी फक्त मला फराळासाठीच आवडते, कारण दिवाळीत दुकानात रिटून काम असतात. त्यात दिवाळी असली काय आणि नसली काय, आमच्या बापूचा शिमगा कायमच चालू असतो. तुझी भांडणं चालू आहेतच का अजून? ती काय आमच्या 5वीलाच पुजले ती. राहुल्या, एक सांगू? बोल की. अरे बापूंचं वय झालं रे आता. केस कापताना ना त्यांचा हात थरथरतो माहितीये. अरे थंडीचे दिवस आहेत, आमच्या बापूसनी गारठा सोसत नाही. हा बघ, माझा बी हात थरथरतो. बघ फौजी, त्याला कसं समजायचं ना तेच कळणं झालंय बघा. अरे ते जाऊ दे, तुझ्यासाठी काहीतरी आणलंय मी. काय?
हे काय गॉगल? तुला म्हटलं होतं ना भरती झालं दिन म्हणून. फौजी अहो लईच भारी आहे. फौजी मला हो देणार की कधी तू भरती झाल्यावर. मग हा मी बी होऊ शकतो की भरती. अरे नुसतं असं म्हणून काय होणार आहे. राहुल्या मी काय म्हणतो जरा आयुष्य सिरियस हो ना. हा काय करायचं ते ठरव. अरे बापू म्हातारे झाल्यात. अरे त्या बापाच्या काळजाचा विचार कर जरा. बा आजा भरती होतोय इतक्या भरती झाला तुझं काय. माझं काय मी बी होऊ शकतो भरती. अहो तुला भरती व्हायचं असेल ना तू अजून पण सुरुवात करू शकतो. फौजी मला बी तेच वाटतो पण काय मी जेव्हा भरतीच्या माग लागतो तेव्हाच माझ्या काय तर माग लागत असतो. हाय का आता हसायला काय झालं. फौजी ह्याला आहे का नाही 9 वाजता उठायला लागतं. काय र अय मी झोपतो किती वाजता ते कॅल्क्युलेटेड कर की. कॅल्क्युलेटेड कर. त्याला पाल चल म्हणलं ना काय म्हणतो माहितीये का. हे काय मोकळं पाळीचं दिवस नाही कामाच्या मागं पळलं पाहिजे. आणि खरोखर जेव्हा काम करत असतो ना तेव्हा हे काम सोडून माझ्या मागं पळतो. राहुल्याला का भरती व्हायचं म्हणजे डेडिकेशन लागतं. मी भरतोय की 150 रुपयाचा. त्याग करावा लागतो त्याग. अरे भरती म्हणजे माणसाच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची परीक्षा असते. मिलिटरी म्हणजे काही चेष्टा वाटते का तुला. आजा मी आता भरतीच होत असतो तू बघशीलच गंमत. याला म्हणतात कॉन्फिडन्स. काय रे पण मला एक डाऊट आहे. काय मी उंचीत बसू शकतो छातीत बसू शकतो रनिंग मध्ये बी बसू शकतो पण पोटात बाहेर काढणार नाहीत ना. आजा बोल की शितले. काय मग काय नाही काय नाही तू काही विसरत तर नाहीस ना. काय ग अवघड आहे तुझं. का काय झालं. अरे काल सांगितलं होतं की काय पार्टी पाहिजे ना. विषयच नाही. मग फोन कोण करणार. पार्टी देणार तू आणि मी फोन करायचा वय. भरती कोण झालंय तू आणि पार्टी मी देणार तेव्हा तूच फोन केला पाहिजे. बर बर आता या विषयावर अजून भांडणं नको. सांग कुठे भेटायचं. बरं ऐक कुठं भेटायचं ते मी ठरवलंय. तू ना मला खडकीच्या रस्त्यावर भेट. आपण किती वाजता. आता म्हणून नको तूच सांग म्हणून. मी आता निघते घरातनं पण जायचं कसं. मी करतो काय करायचं ते. तू ये खडकीच्या रस्त्याला. बर बाय. बाय.